तुमच्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज होती महाशिवरात्री. चला म्हटलं मंदिरात जाऊ. गुड मॉर्निंग. गेलो मंदिरामध्ये. गर्दी होती, बाया बसल्या होत्या. चला म्हटलं या घंटे वाजले आणि मध्ये जाऊ द्या. तर मध्ये एंट्री केली तर 4-5 बाया बसल्या होत्या. चला म्हटलं आता बाबाचा नमस्कार करू आणि बाबाला शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ म्हटलं. तर काय बाबाचं आंघोळ केली. दूध, दही, घी, पंचामृत बनवून घेऊन गेली ती. तर बाबाची आंघोळ केली, साफ पाण्याने बी करत होती. तर त्या केल्यानंतर बाया पण करत होत्या, मनापासून प्रार्थना पण करत होत्या आणि मंदिराचं दृश्य इतकं छान होतं. तर सकाळी सकाळी मस्त ऊन पडत होतं, खूप छान दिसत होतं. हे बघा तुम्ही बघू शकता. आमच्या सोसायटीमध्ये हे मंदिर आहे, ब्रजेश्वर महाराज म्हणून. म्हणजे त्या मंदिराचं देवाचं नाव ठेवलं आहे, आपल्या भोलेबाबाचं नाव ब्रजेश्वर. आणि आमच्या सोसायटीचं पण नाव ब्रजविलास आहे. म्हणून सोसायटीच्या लोकांनी म्हटलं तर चला आपण ब्रजेश्वर महादेव म्हणून ठेवू. चला म्हटलं चंदन गळून घेऊ. ते चंदनाचं गोडत नव्हतं, कारण लाल कलरचं होतं, म्हणून त्याला टाईमच लागत होता खूप. चला म्हटलं आता उघडलं तर चला बाबाची पूजा करू, चांगली मनापासून अर्चना करू. रायबा बघत होता माझ्याकडे, मम्मी काय करते असं. तर ही बाजूची बाई म्हणत होती माझा नंबर कधी लागेल बाई, माझा नंबर कधी लागेल बाई. मी बोलली थांबा मावशी 2 मिनटं, माझं झालं आता. कारण गर्दी खूपच होती. कारण गर्दी एवढी होती तर एकाच्या मागे एक, एकाच्या मागे एक येतच होते. तर मग काय, चला म्हटलं आता पूजेला लवकरात लवकर आपटू आणि मावशीला पण जागा देऊ. म्हटलं चला आता भोलेबाबाला प्रसाद तरी चढवून घेऊ. तर मावशी बोलल्या प्रसाद वरती नाही चढवायचा राहतो. मला माहिती म्हटलं मावशी, मी खाली चढवते, फक्त देवाला दाखवते म्हटलं. तर दाखवलं. ते बाजूची मावशी आरती करत होती. तर चला म्हटलं आरती बी बोलून घेऊ. 5 मिनटं आरती केली. त्याच्यानंतर चला म्हटलं आता झाली आपली पूजा संपन्न. चला म्हटलं आता घरी जाऊ. घरी गेल्यानंतर ते बाबा बघत होते. बाबा म्हणत होते रायबाला माझा पण व्हिडिओ बनव. तर रायबा घरी आला. घरी आल्यावर नंतर बघा असे येडचाडी करतोय तो. तर चला म्हटलं आपली पण घरची देवपूजा झाली. आमची कुलस्वामिनी आहे. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. चला बाय बाय.